गुड मॉर्निंग. सकाळचे 5 वाजता निघायचं होतं, परंतु अर्धा तास उशीर झाला. आत्ता आमचं आवरले. आता आम्ही निघतोय त्र्यंबकेश्वरला. सध्या मी नाशिकच्या द्वारका सेंटर इथे एक हॉटेल केलं होतं. आता हॉटेल चेकआउट करतोय आणि निघतोय त्र्यंबकेश्वर मंदिराला. तिथे मी तुम्हाला सर्व दाखवेलच. आता मंदिरात कसं जाते वेळेस काय काय लोकेशन लागतील ते. आता आम्ही माझ्यासोबत 2 मित्र येत आहेत, ते पण लवकरच माझ्यासोबत जॉईन होतील. चला मी चेकआउट करतो आणि खाली जातो आणि तुम्हाला सर्व अपडेट करतो. सोबतचा मित्र कुठे समोर गेला का तो? गाडी घेऊन गेला तू उघडेल गर्दी खूप आहे. तेवढं सकाळी पण गर्दी. फायनली आलो आहेत आम्ही आता त्र्यंबकेश्वर मंदिराजवळ. आम्ही निघालो होतो जवळजवळ 6 वाजता. 6:30पर्यंत आमच्या मित्रांनी आम्हाला पोहोचलं इथं. तुम्ही बघू शकता बराच गर्दा दिसत आहे. आता बघतो, मी पण फर्स्ट टाईमच आलेलो आहे इकडे नाशिकला. तुम्हाला पूर्ण मंदिर परिसर वगैरे दाखवलेच. एकदा बघून घ्या. किती फ्रेश वातावरण आहे. आमचं बाईकवर आलो तर असा अवतार झाले की बस. थंडी एवढी आहे, भरपूर थंडी आहे. मंदिरामध्ये एंट्री करतोय आता आम्ही. सध्या काहीही गर्दी नाही आहे सकाळी सकाळी, त्यामुळं सकाळी लवकर येण्याचा फायदा झालेला आहे. बघा, मंदिरात काहीच गर्दी नाही आहे. वाटलं होतं गर्दी, परंतु नाही, समोर तर गर्दी आहे, तुम्हाला लक्षात येईलच. बघून घ्या, गर्दा भरपूर आहे. पण लवकर आलो आम्ही, जेणेकरून कसं दर्शन होऊन मला लगेच ऑफिसला जायचं आहे, त्यासाठी.
आलो आहे आता गर्भगृहामध्ये. दर्शन करायचं बहुतेक तिथे व्हिडिओ अलाउ करणार नाही आहेत. तुम्ही बघून घ्या, इथे मी दाखवतो तुम्हाला सर्व. एकदम मंदिरामध्ये आलो आहे. एकंदरीत खूप चांगलं दर्शन झालं. आता आम्ही निघतोय लगेच. मलाही 9:15 पर्यंत ऑफिसला पोहोचायचं. अर्ध्या तासाच्या आत आम्हाला दर्शन झालं, कारण आम्ही सकाळी खूप लवकर निघालो आणि आता एवढा गर्दा वाढत आहे, खूप गर्दा वाढत आहे. दर्शन खूप छान झाले.